नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजन गव्हर्नमेंट जॉबवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत. आज आपण या लेक्चरमधून 17 आणि 18 ऑक्टोबरचे महत्त्वाचे करंट अफेअर्स डिटेलमध्ये अभ्यासणार आहोत. हे लेक्चर बघून झाल्यावर तुम्ही याची PDF डाउनलोड करू शकता विजन गव्हर्नमेंट जॉब ऑफिशियल या आमच्या टेलिग्राम चॅनलवरून. ठीक आहे, आता आपण डायरेक्टली लेक्चरकडे येऊयात. आजचा पहिला प्रश्न, IMFने भारताचा FY24 वाढीचा अंदाज 6.1% डॅश डॅशवर नेला आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन 6.3%. FY24 म्हणजे फायनान्शियल इयर 24. तर रिसेंटली बघा IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंडने आपला भारताचा या वर्षीचा म्हणजे आर्थिक वर्ष 2023-24साठी GDP ग्रोथ रेट हा 6.3% एवढा सांगितलेला आहे, जो की आधी 6.1% एवढा सांगितला होता. याशिवाय IMFने अजून एक सांगितलं आहे की चालू आर्थिक वर्षामध्ये भारतातला जो कन्झ्युमर इन्फ्लेशन रेट आहे, ज्यालाच मराठीत ग्राहक महागाई दर म्हणतात, तर हा सुद्धा 5.5% राहण्याचा अंदाज IMFने सांगितलेला आहे. ठीक आहे, तर इथे बघा हे जे दोन नंबर्स आहेत हे आपल्याला एक्झाममध्ये विचारले जाऊ शकतात. एक म्हणजे IMFने भारताचा GDP ग्रोथ रेट किती सांगितला आहे आणि कन्झ्युमर इन्फ्लेशन रेट किती सांगितलेला आहे. तर आत्ता सध्या 6.3% एवढा सांगितला आहे GDP ग्रोथ रेट आणि कन्झ्युमर रेट हा 5.5% एवढा सांगितलेला आहे. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ज्या इम्पॉर्टंट इंटरनॅशनल बँक्स आहेत, जसं की IMF, वर्ल्ड बँक, NDB, ADB, तर यांच्याबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊ. तर पहिल्यांदा IMF म्हणजेच इंटरनॅशनल मॉनिटरी फंड, हिची पालक संस्था आहे UN म्हणजेच संयुक्त राष्ट्र. आणि लक्षात ठेवा IMF आणि वर्ल्ड बँक दोन्हीचे हेडक्वार्टर US मध्येच आहे, वॉशिंग्टन DC याच एका शहरामध्ये आहे. IMFची स्थापना झालेली आहे डिसेंबर 1945मध्ये, तर वर्ल्ड बँकेची स्थापना झालेली आहे 1944मध्ये आणि वर्ल्ड बँकेची स्थापना ही ब्रिटन वुड्स कराराचा एक भाग म्हणून करण्यात आली होती. आता इथे बघा तुम्हाला एक गोष्ट लक्षात आली असेल की मी साईड बाय साईड IMF आणि वर्ल्ड बँक दोन्हीचे मुद्दे एकदाच सांगितले. तर तुम्ही पण जेव्हा अशा गोष्टींचा अभ्यास करता एकसाथ, तर एकतर तुम्ही त्या सगळ्यांना टेबल फॉर्ममध्ये मांडून अभ्यास करू शकता, जेणेकरून तुम्हाला सुद्धा कंपॅरेटिव्ह स्टडी करता येईल आणि फॅक्ट्स लक्षात ठेवायला सोपं जाईल. ठीक आहे, यापुढे ADB म्हणजेच एशियन डेव्हलपमेंट बँक, तर ह्याचं हेडक्वार्टर आहे फिलिपिन्समध्ये मांडुलुयांग या ठिकाणी. स्थापना झालेली आहे 19 डिसेंबर 1966मध्ये. सगळ्यात रिसेंट आहे या चारीमध्ये NDB, यालाच पूर्वी ब्रिक्स बँक असं सुद्धा म्हटलं जायचं. तर NDB म्हणजेच न्यू डेव्हलपमेंट बँक. ब्रिक्स बँक का बरं म्हटलं जायचं, कारण ह्याची संस्थापक ब्रिक्स ही संघटना आहे. NDBचं हेडक्वार्टर आहे चीनमध्ये शांघाई या ठिकाणी आणि स्थापना झालेली आहे 15 जुलै 2014मध्ये. ठीक आहे, पुढचा प्रश्न, अपना चंद्रयान पोर्टल कुणी सुरू केलं. या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय धर्मेंद्र प्रधान. कोण आहेत धर्मेंद्र प्रधान, तर हे सध्याचे आपले केंद्रीय शिक्षण आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री आहेत. तर यांच्या हस्ते रिसेंटली अपना चंद्रयान या एका वेब पोर्टलचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे. आता कशासाठीचं आहे हे पोर्टल, तर मिशन चंद्रयान 3 हे जे मिशन होतं, तर ह्याच्याशी संबंधित जे क्विज आहेत, जे इम्पॉर्टंट पझल्स आहेत, तर अशा सगळ्या ॲक्टिव्हिटीज ह्या एका पोर्टलवरती स्टुडंट्सला अवेलेबल करून देता येतील, यासाठीचं हे अपना चंद्रयान हे पोर्टल आहे. हे जे पोर्टल आहे ना, तर हे NCERT म्हणजेच नॅशनल काउन्सिल ऑफ एज्युकेशनल रिसर्च अँड ट्रेनिंग यांनी हे विकसित केलेलं आहे शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाच्या मदतीनं, म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ SEALच्या अंतर्गत हे जे अपना चंद्रयान पोर्टल आहे, तर हे डेव्हलप करण्यात आलेलं आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने लेक लाडकी योजनेला मान्यता दिली आहे. आता लेक लाडकी हे मराठीचं आहे, आपल्याला माहिती आहे कारण आपण महाराष्ट्रीयन आहोत, तर ह्याचा आन्सर सुद्धा आहे महाराष्ट्र. तर रिसेंटली आपल्या महाराष्ट्राच्याच गव्हर्नमेंटने लेक लाडकी या योजनेला मान्यता दिली आहे किंवा ही सुरू केलेली आहे. आता ही जी योजना आहे लेक लाडकी, ह्याच्या नावातूनच कळते की ही मुलींसाठीची योजना आहे. पण कोणत्या मुलींसाठी, तर अशा कुटुंबांना ही योजना लागू होऊ शकते ज्यांच्याकडे पिवळं किंवा भगवं म्हणजेच ऑरेंज रेशन कार्ड किंवा शिधापत्रिका असणार आहे. आणि त्यातही अशा फॅमिलीजमध्ये 1 एप्रिल 2023 नंतर जन्मलेल्या मुलींसाठी ही योजना ॲप्लिकेबल असणार आहे. तर असं सुद्धा रिसेंटली आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने सांगितलेलं आहे. आणि या योजनेमध्ये म्हणजे ह्या ज्या फॅमिलीज आहेत, गरीब कुटुंब आहेत, तर या अशा गरीब कुटुंबातल्या मुलींना 1 लाख रुपयांपर्यंतची आर्थिक मदत या लेक लाडकी योजनेच्या अंतर्गत दिली जाईल. तर अशी ही योजना आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणत्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट शोधात्मक चित्रपट म्हणून सन्मानित करण्यात आले. या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन लुकिंग फॉर चलन. हा मूवी यूट्यूबवरती सुद्धा अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता.
तर या मूवीला द बेस्ट डिटेक्टिव्ह फिल्म या कॅटेगरीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. लुकिंग फॉर चलन ह्याचे डायरेक्टर आहेत बाप्पा रे आणि हा मूवी IGNCAनी निर्मित केलेला आहे, म्हणजे प्रोड्यूस केलेला आहे. IGNCA म्हणजेच इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर दी आर्ट्सद्वारे निर्मित आणि बाप्पा रे यांच्याद्वारे दिग्दर्शित केलेल्या मूवीला आता द बेस्ट डिटेक्टिव्ह फिल्म या कॅटेगरीमध्ये राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. आता ह्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे म्हणजे या मूवीला एक प्रतिष्ठित असं रजत कमल म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ एक्सलन्स आणि 50,000 रुपये रोख असं पारितोषिक देऊन गौरवण्यात आलेलं आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न. आसाम मंत्रिमंडळाने 1,000 किलोमीटर आर्थिक कॉरिडॉर प्रकल्पासाठी डॅश डॅशला मंजुरी दिली आहे. तर म्हणजे किती रुपये साठी आसाम मंत्रिमंडळाने ह्या 1,000 किलोमीटरला मंजुरी दिली आहे, तर हे आपल्याला प्रश्नात विचारलं आहे. या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय 3,000 कोटी रुपये. तर रिसेंटली बघा आसामच्या गव्हर्नमेंटनी एक खूप महत्त्वाचं असं पाऊल उचललं आहे. तर ते आता आसाम माला ही त्यांची जी योजना आहे याच्या अंतर्गत हाय स्पीड इकॉनॉमिक कॉरिडॉर नावाचा 1,000 किलोमीटर लांबीचा रस्ता जो आहे तर हा आता बांधणार आहेत. आणि रिसेंटली यांनी ह्या बांधकामाला किंवा ह्या प्रकल्पाला मंजुरी दिलेली आहे. आता जेव्हा एखाद्या प्रकल्पाला मंजुरी देतात तर तेव्हा एक ठराविक अमाऊंटसुद्धा अलॉट करण्यात येत असते. आणि रिसेंटली आसाम गव्हर्नमेंटनी या प्रोजेक्टसाठी 3,000 कोटी रुपये तर एवढ्या पैशांना मंजुरी दिलेली आहे या प्रोजेक्टसाठी. याच्या अंतर्गत 90 ग्रामीण रस्ते आणि 4 ग्रामीण पूल हे अपग्रेड करण्यासाठी नाबार्डकडून 950 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जाला सुद्धा त्यांनी मंजुरी दिलेली आहे. ओके, आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून आसाम या राज्याबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊ. तर इथे बघा आपल्या भारताच्या नॉर्थ ईस्टकडचे हे आहेत आता 8 सिस्टर्स. पूर्वी ह्याला 7 सिस्टर्सच म्हणलं जायचं कारण तेव्हा तिथे सिक्कीम हे ॲड झालेलं नव्हतं. पण आता या 7 सिस्टर्समध्ये सिक्कीम ॲड झाल्यानंतर या 8 राज्यांना 8 सिस्टर्स असं म्हणतात. आता या 8 राज्यांमध्ये सगळ्यात मोठं असं राज्य आहे नॉर्थ ईस्टकडचं ईशान्येकडचं ते म्हणजे आसाम. याच्या आपण जर आजूबाजूचे राज्य किंवा देश बघितले तर इथे बघा याच्या पश्चिमेला इथं थोडं पश्चिम बंगालची सीमा लागलेली आहे. इथं बांगलादेश आहे. याच्यावरती भूतान आहे, अरुणाचल प्रदेश आहे. पूर्वेकडे जर बघितलं आपण तर नागालँड आहे, मणिपूर आहे आणि खाली म्हणजेच दक्षिणेकडं मेघालय आहे. याच्याशिवाय त्रिपुरा, मिझोरम आणि मणिपूर तर हे राज्यसुद्धा आपल्याला इकडे बघायला मिळतात. ओके, आता आसाममध्ये काही जे इम्पॉर्टंट नॅशनल पार्क्स आहेत ते कुठे आहेत हे पण बघून घेऊ. तर बघा सध्याच्या घडीला ना आसाममध्ये 7 नॅशनल पार्क म्हणजे राष्ट्रीय उद्यानं आहेत. ती म्हणजे रायमोना, मानस, ओरांग, नामेरी, काझीरंगा, दिब्रू सैखोवा आणि दिहिंग पटकाई. याच्यापैकी एकदम पश्चिमेकडचं रायमोना आणि हे पूर्वेकडचं दिहिंग पटकाई तर हे 2 मोस्ट रिसेंट नॅशनल पार्क आहेत जे की 2021मध्ये नोटिफाय केलेले आहेत. ठीक आहे, आणि हे जे 7 नॅशनल पार्क आत्ता आपण बघितले ना याच्यापैकी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आणि मानस वन्यजीव अभयारण्य या 2 ठिकाणांना युनेस्कोनी वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिलेला आहे. आता तुम्ही मला सांगा की इथलं हे जे काझीरंगा नॅशनल पार्क आहे तर हे कशासाठी प्रसिद्ध आहे हे तुम्ही मला आज कमेंट करून सांगायचे. हा तुमचा होमवर्कचा प्रश्न आहे असं समजा. ओके, पुढचा प्रश्न बघू आता आपण. भारत सरकारने साखर निर्यातीवरील निर्बंध कधी वाढवले? या प्रश्नाचा आन्सर आहे तिसरा पर्याय 31 ऑक्टोबर 2023. तर बघा आपल्या गव्हर्नमेंटने 31 ऑक्टोबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवरती निर्बंध लागू केले होते. पण आता सध्या जर आपण बघितलं तर आपल्या भारतामध्येच सणासुदीचा पिरियड आहे, त्याच्यामुळं साखर कन्झम्पशन हे जास्त होत असतं. आणि या काळात जर आपण साखर एक्सपोर्ट केली तर भारतामध्ये साखरेचं शॉर्टेज होईल, साखर महाग होईल. त्याच्यामुळं अजून काही काळासाठी भारत सरकारने हे साखरेवरच्या निर्यातीवरचे निर्बंध हे पुढं ढकललेले आहेत. तर असं सांगितलं आहे की 31 ऑक्टोबरच्या पुढंसुद्धा आणि पुढचा गव्हर्नमेंटचा आदेश येईपर्यंत साखर निर्यातीवरचे निर्बंध हे कायम असतील. आता हे साखर निर्यातीवरचे जे निर्बंध आहेत तर याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारची साखर आहे तर कच्ची साखर आहे, पांढरी साखर, शुद्ध साखर आणि सेंद्रिय साखरेच्या एक्सपोर्टवरती हे निर्बंध लागू असतील. ठीक आहे, आता इथे बघा साखरेचा प्रश्न आलाय तर तुम्हाला एक महत्त्वाचा मुद्दा माहिती पाहिजे की साखर उत्पादनामध्ये सध्या आपला महाराष्ट्र हा पहिल्या नंबरवरती आहे भारतामध्ये.
आता ही न्यूज काही दिवसांपूर्वी आम्ही व्हिजन स्टडीवरती आणि आपल्या व्हिजन गव्हर्नमेंट जॉब टेलिग्राम चॅनलवरती सुद्धा शेअर केली होती. जर तुम्ही व्हिजन स्टडीवरच्या करंट अफेअर्स सेक्शनमधल्या न्यूज डेली वाचत नसाल तर नक्की वाचा. जर तुम्ही हे लेक्चर्स माझे बघत असाल आणि जर तुम्ही तेवढ्या न्यूज जरी वाचल्या तर तुम्हाला इतर कुठलाही डेटा करंट अफेअर्ससाठी रेफर करण्याची गरज पडणार नाही. ओके, आता आपण थोडक्यात ती जी न्यूज होती तर हे पण बघून घेऊ. तर सध्याच्या घडीला जर आपण बघितलं ना तर साखर उत्पादनामध्ये आपल्या महाराष्ट्राने चीनला, थायलंड, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान तर या देशांना सुद्धा मागं टाकलेलं आहे. काही वर्षांपूर्वी म्हणजे 2-3 वर्षाच्या आधी उत्तर प्रदेश हा भारतामध्ये साखरेच्या प्रोडक्शनमध्ये पहिल्या नंबरवरती होता, तर आपला महाराष्ट्र दुसऱ्या नंबरवरती होता. पण आता यावर्षी महाराष्ट्राने ऊस गाळप आणि साखर उत्पादनामध्ये UPला सुद्धा मागं टाकलेलं आहे आणि सध्या आपण देशामध्ये पहिल्या नंबरवरती आहोत. जर आपण UPशी कम्पेअर केलं तर महाराष्ट्राने उत्तर प्रदेशच्या तुलनेमध्ये जवळपास 35 लाख क्विंटलपेक्षा जास्त साखरेचं एक्स्ट्रा उत्पादन घेतलेलं आहे. आणि राज्यात जर आपण बघितलं तर मागच्या वर्षी जर आपण स्वतःचीच कम्पेअर केलं तर मागच्या वेळेसपेक्षा 1,57,32,000 क्विंटल जास्त साखर आपण यावेळी प्रोड्यूस केलेली आहे. त्यामध्ये जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा बघा, खास करून कोल्हापूर विभाग हा साखर उत्पादनामध्ये पहिल्या नंबरवरती आहे. साखर उत्पादनामध्ये देशात महाराष्ट्र पहिला आहे तर राज्यामध्ये कोल्हापूर विभाग हा पहिल्या नंबरवरती आहे, हे विसरू नका. महाराष्ट्राचं जर आपण बघितलं तर एकूण साखर उत्पादन हे 11,54,18,00,000 क्विंटल एवढं आहे. याच्यामध्ये सुद्धा खास करून सांगली आणि कोल्हापूर याच 2 जिल्ह्यामध्ये जवळपास 3 कोटी क्विंटल साखरेचं उत्पादन केलेलं आहे. ओके, आता हे जे आकडे मी तुम्हाला सांगितलेत ना तर हे तुम्ही रफ आकडे तरी तुम्ही लक्षात ठेवायलाच पाहिजे. ओके, कारण ह्यावरती आयोग प्रश्न विचारू शकतो, कारण 2-3 वर्षांनंतर महाराष्ट्र हा आता देशामध्ये पहिला बनलेला आहे. ओके, पुढचा प्रश्न, कोणते सरकार महिला बीट कॉन्स्टेबलना गुलाबी स्कूटर देणार आहे? यापूर्वी सुद्धा आपण बऱ्याच वेळा महिला बीट कॉन्स्टेबलचा प्रश्न बघितला होता आणि याच्याशी रिलेटेड उत्तर प्रदेशचं गव्हर्नमेंट आहे. सो या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय. तर बघा, उत्तर प्रदेश सरकारचा एक खूप महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे, तो म्हणजे सेफ सिटी प्रोजेक्ट. आणि या प्रोजेक्टच्या अंतर्गतच UPचं गव्हर्नमेंट हे आता जवळपास 3,000 पिंक बूथ स्थापन करणार आहे आणि तिथल्या महिला बीट्स कॉन्स्टेबलला गुलाबी स्कूटरसुद्धा देणार आहे. तर ह्याच्यामध्ये पहिल्या टप्प्याच्या अंतर्गत 20 धार्मिक स्थळांवरती पिंक बूथ बांधणार आहेत ते, आणि 17 महानगरपालिकांमध्ये 1100 महिला बीट कॉन्स्टेबलला इलेक्ट्रिक 2 व्हीलर स्कूटर देण्याची योजना ही त्यांची आहे. ओके, आणि ही जी स्कूटर असणार आहे तर ही पिंक म्हणजेच गुलाबी असणार आहे. आता हा जो प्रोजेक्ट आहे UPच्या गव्हर्नमेंटचा सेफ सिटी प्रोजेक्ट, तर हे वेगवेगळ्या 3 टप्प्यांमध्ये पूर्ण केला जाणार आहे. त्याच्यापैकी पहिला टप्पा हा आत्ता मी तुम्हाला सांगितला आहे. बघा, काही वर्षांपूर्वी ना UPमध्ये रोड रोमिओंची संख्या खूप जास्त होती आणि आकडेवारी जर आपण बघितली तर मुलींच्या छेडछाडीचे प्रकरणंसुद्धा UPमध्ये खूप जास्त व्हायचे. पण UPचं जे सध्याचं सरकार आहे, योगी आदित्यनाथ सरकारचं, तर ह्यांनी ह्या अशा सेफ सिटी प्रोजेक्टसारखे बरेच वेगवेगळे पावलं उचललेले आहेत आणि त्याच्यामुळं आता तो जो छेडछाडीच्या प्रकरणांचा नंबर आहे तर तो आता खूप कमी झालेला दिसतोय. आणि ह्याचंच एक उदाहरण म्हणजे हा आहे सेफ सिटी प्रोजेक्ट. ठीक आहे, पुढचा प्रश्न, श्री अण्णा महोत्सव कुठं होणार आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, लखनौ. तर बघा, UNने चालू वर्षाला मिलेट इयर म्हणून घोषित केलं आहे आणि या मिलेट इयरच्या उत्सवाचा एक भाग म्हणून UPच्या योगी सरकारने 27 ते 29 ऑक्टोबर म्हणजे 3 दिवसाचा श्री अण्णा महोत्सव हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. याच्या अंतर्गत राज्यस्तरीय मिलेट कार्यशाळेचं सुद्धा आयोजन त्यांनी केलेलं आहे. आता हे कशासाठी श्री अण्णा महोत्सव? तर मिलेट उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी म्हणून UPच्या गव्हर्नमेंटनी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. आता मिलेट म्हणजे काय? तर तुम्ही जर डायरेक्टली गुगलवरती टाकलं तर मिलेट म्हणजे बाजरी असंच येतं बघा, पण ते एकदम चुकीचं आहे. कारण मिलेट म्हणजे फक्त बाजरी नाही, तर मिलेट म्हणजे बाजरी, नाचणी किंवा ज्वारी, तर असे जे पदार्थ आहेत तर हे सगळे मिलेट या शब्दाच्या अंतर्गत येतात. त्याच्यामुळं मिलेट म्हणजे फक्त बाजरी असं नाही आहे. तर हा श्री अण्णा महोत्सव हा मिलेट इयर सेलिब्रेट करण्याचाच UP गव्हर्नमेंटचा एक मार्ग आहे असं आपण म्हणू शकतो. ह्याच्यामध्ये बघा, ह्या जो 3 दिवसाचा प्रोग्राम आहे ना, तर ह्याच्यामध्ये पहिल्या दिवशी 6 विभागातले शेतकरी येतील, दुसऱ्या दिवशी 5 आणि तिसऱ्या दिवशी 7 विभागातले शेतकरी हे टप्प्याटप्प्याने ह्याच्यामध्ये सहभागी होणार आहेत आणि त्यांना मिलेट उत्पादनासाठी प्रोत्साहन देण्यात येणार आहे ह्या कार्यक्रमाच्या अंतर्गत. ओके, पुढचा प्रश्न,
खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटरच्या स्थापनेसाठी केंद्र सरकारकडून कोणत्या ठिकाणी मान्यता मिळाली आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे दुसरा पर्याय लेह. तर लडाखमधल्या लेह या जिल्ह्यामध्ये स्पिटुक या ठिकाणी रिसेंटली एक स्टेडियम बांधण्यात आलं होतं आणि या स्टेडियमला आता ॲथलेटिक्स, बॉक्सिंग, तिरंदाजी अशा गेम्ससाठी जर केंद्रित करायचं असेल, म्हणजे असे गेम्स जर तिथं आणायचे असतील, जास्त प्रमाणात जर ते गेम्स इथं खेळवले जायचे असतील, तर आता ह्या स्टेडियमला अपग्रेड करावं लागणार आहे. आणि हेच आता खेलो इंडिया स्टेट एक्सलन्स सेंटरमध्ये हे स्टेडियम आता अपग्रेड होणार आहे. आणि हे अपग्रेड करण्यासाठी 2023-24 या फायनान्शियल इयरमध्ये जवळपास 3 कोटी रुपये खर्च लागणार आहे आणि पुढच्या वर्षी जवळपास 1.2 कोटी रुपये खर्च ह्या प्रोजेक्टला लागणार आहे आणि 2 वर्षात हा पूर्ण व्हायची अपेक्षासुद्धा आहे. तर हे जे ऑथॉरिटी आहे ना, म्हणजे जे मेन ऑर्गनायझेशन आहे आपल्या भारताची, ती म्हणजे स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया. तर या SAIनेच या प्रोजेक्टला मान्यता दिलेली आहे. काही दिवसांपूर्वी आपण एक बघितलं होतं बघा, की जे इम्पॉर्टंट स्पोर्ट्स सेंटर असतात तर हे जास्त हाईटवरती असतात आणि त्याचं कारणसुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं, की जेव्हा वेगवेगळे स्पोर्ट्स खेळवले जातात तर तेव्हा खेळाडूंच्या रक्तातलं जे ऑक्सिजन आहे तर हे ऑक्सिजन चांगल्या प्रमाणात राहावं, ते मेंटेन व्हावं, म्हणून सगळे इम्पॉर्टंट स्पोर्ट्स सेंटर हे जास्त हाईटवरती असतात. आणि त्याचंच एक कारण म्हणजे लेहमधलं हे आता नवीन KISCE म्हणजे हे स्पोर्ट्स सेंटर. ओके. तर या प्रदेशामध्ये आईस हॉकी, तिरंदाजी, ॲथलेटिक्स, टेबल टेनिस आणि फुटबॉल सारखे जे गेम्स आहेत तर हे या सेंटरमध्ये खेळवले जाणार आहेत. ओके. पुढचा प्रश्न, नुकतेच डाह्याभाई शास्त्री यांचं निधन झालं, त्यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार मिळाला होता? या प्रश्नाचा आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, पद्मश्री पुरस्कार विजेते होते ते आणि संस्कृतचे भारतीय महान असे विद्वान होते आणि त्यांनी ब्रह्मर्षी संस्कृत महाविद्यालय नाडियाडची स्थापनासुद्धा केलेली आहे, म्हणजे त्याचे ते संस्थापक राहिलेले आहेत डाह्याभाई शास्त्री. एवढंच नाही तर विश्व हिंदू परिषदेच्या गुजरात राज्याच्या युनिटचे माजी अध्यक्षसुद्धा राहिलेले आहेत. डाह्याभाई शास्त्री यांचं रिसेंटली निधन झालेलं आहे. त्यांचा जन्म गुजरातच्या मेहसाणा जिल्ह्यातल्या वसई दाबला या एका छोट्याशा गावी झाला होता. पुढे जाऊन त्यांनी अहमदाबाद आणि वाराणसीच्या संस्कृत कॉलेजेसमध्ये शिक्षण घेतलं आणि पुढं वेद केंद्र पार्टीचे अध्यक्षसुद्धा ते राहिलेले आहेत. त्यांनी जे संस्कृतचे वेगवेगळे बुक्स आहेत किंवा आपलं संस्कृतचं व्याकरण, साहित्य, तर ह्याचा अर्थ लावण्यासाठी त्यांचं योगदान हे खूप मानलं जातं आहे. 2016मध्ये त्यांना साहित्य आणि त्यांच्या शिक्षणातल्या योगदानाबद्दलच आपल्या गव्हर्नमेंटने पद्मश्रीचा पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केलं होतं. ठीक आहे. आता शेवटचा प्रश्न, जागतिक गरिबी निर्मूलन दिन 2023ची थीम काय आहे? या प्रश्नाचा आन्सर आहे चौथा पर्याय, डिसेंट वर्क अँड सोशल प्रोटेक्शन, पुटिंग डिग्निटी इन प्रॅक्टिस फॉर ऑल. तर इथे तुम्ही फक्त सुरुवातीचं लक्षात ठेवलं तरीही चालेल. डिसेंट वर्क अँड सोशल प्रोटेक्शन ही यावर्षीच्या जागतिक गरिबी निर्मूलन दिनाची थीम आहे. लक्षात ठेवा, दरवर्षी 17 ऑक्टोबरला जगभरामध्ये हा जागतिक गरिबी निर्मूलन दिन हा साजरा केला जातो. कशासाठी? तर ह्याच्या नावातच आहे, गरिबीचं निर्मूलन करण्यासाठी. एवढंच नाही तर गरिबीत राहणाऱ्या लोकांच्या प्रयत्नांची आणि त्यांचं संघर्षांची कबुली ही जगाला देण्यासाठी, म्हणजे गरीब लोकंसुद्धा काम करतात किंवा त्यांचं कामसुद्धा काम आहे हे जगाला पटवून देण्यासाठी हा दिवस सेलिब्रेट केला जातो. सगळ्यात आधी 1987ला फ्रान्समध्ये पॅरिस या ठिकाणी ह्या दिवसाचं सेलिब्रेशन करण्यात आलं होतं. ओके. आता आपण या प्रश्नाच्या माध्यमातून ऑक्टोबर महिन्यातले इतरही महत्त्वाचे दिवस बघून घेऊयात. तर बघा, 2 ऑक्टोबरला गांधी जयंती असते आणि म्हणून या दिवशी आंतरराष्ट्रीय अहिंसा दिवससुद्धा सेलिब्रेट केला जातो. त्यानंतर 5 ऑक्टोबरला जागतिक शिक्षक दिवस असतो, 7ला जागतिक कापूस दिन, 8ला इंडियन एअरफोर्स डे, 10ला वर्ल्ड मेंटल हेल्थ डे, 11 ऑक्टोबरला इंटरनॅशनल गर्ल चाइल्ड डे, 24ला जागतिक पोलिओ दिन आणि 31 ऑक्टोबरला सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती असते आणि त्यामुळेच त्या दिवसाला आपण एकता दिन म्हणून सेलिब्रेट करत असतो. ठीक आहे. तर अशा रीतीने आज आपण 17 आणि 18 या दोन्ही दिवसांचे करंट अफेअर्स एकत्रित आणि डिटेलमध्ये अभ्यासलेले आहेत. तुम्हाला आजचं लेक्चर समजलं आहे की नाही हे मला कमेंट करून सांगा आणि जे होमवर्कचा प्रश्न विचारला आहे त्याचंसुद्धा आन्सर नक्कीच तुम्ही कमेंट करा. तर भेटूयात मग आपण लवकरच अशाच पुढच्या लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.